मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राघव आता मधूला म्हणतो मला तिच्याशी बोलायला हवं। तेव्हा मधू देखील आता राघवच्या पाठीमागे येते। राघव आता दरवाजा ठोठावतो। आतमध्ये पिंकी असते आणि गोदामावशी देखील। त्या दोघीही आता प्रचंड घाबरतात। तेव्हा आता कोण आलं असेल असं गोदामावशी विचारतात आणि मी दार उघडते असं पिंकीला सांगतात। तेव्हा त्या दार उघडतात तर समोर राघव आणि मधू असतात। त्यामुळे आता गोदामावशीला खूप मोठा धक्का बसतो। त्यावेळी आता तिचा चेहरा पाहताच मधू मात्र गालातल्या गालात हसू लागते। तेव्हा आता तुम्ही इथे कसे काय असं आता गोदामावशी विचारते। तेव्हा मला कृष्णाशी थोडं बोलायचं असल्याचं आता राघव म्हणतो। गोदामावशी म्हणतात पण ती आता आराम करतीये। त्यावेळी आता राघव म्हणतो हो मला माहिती आहे, पण मला थोडंसंच बोलायचंय तिच्याबरोबर। तेव्हा तुम्ही नंतर बोलला तर चालणार नाही का असं गोदामावशी विचारते। राघव म्हणतो गोदामावशी अहो माझ्यावर विश्वास ठेवा, तर तिच्या तब्येतीची विचारपूस करणार आहे, बाकी काही त्रास देणार नाही, विश्वास ठेवा माझ्यावर। तेव्हा ठीक आहे असं गोदामावशी म्हणतात। तेव्हा गोदामावशी मनातल्या मनात म्हणतात की या माजोरडीने सांगितलं असेल, आता हिच्याकडे मी बघतेच, एकदा का माझी सावी सापडू दे मग हिचा माज उतरवतेच मी। तेव्हा मधू विचारते काही बोललात का तुम्ही। तेव्हा गोदामावशी नाही असं म्हणते आणि पुढे जाते। त्यावेळी आता राघव विचारतो कृष्ण तुला बरं वाटतंय का असं म्हणून आता तो तिच्या तोंडावर असणारं ब्लँकेट बाजूला करतो तर तेथे पिंकी नसून आता कृष्णाचं असते। हे सत्य आता मधू आणि राघवला समजतं। मग आता त्या दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात। तेव्हा राघव विचारतो कृष्ण तुला बरं वाटतंय का। मग आता ती म्हणते लंबू काय आहे रे तुझं हे। त्याच वेळी आता पिंकी तेथेच पडद्याच्या आड लपून बसलेली असते आणि गालातल्या गालात हसते आणि गोदामावशीला देखील इशारा करते। तेव्हा गोदामावशीला आठवतं की जेव्हा राघव आणि मधू हे दोघेही सारख्या चौकशा करत होते तेव्हा मीच कृष्णाला फोन केला आणि तुझे इथे खूप गरज असल्याचं सांगितलं। आता या दोघांनाही कळू न देता पिंकीच्या जागीच लगेच पुन्हा कृष्णाला रिप्लेस सुद्धा केलं। इकडे आता कृष्णा म्हणते मला निघावं लागेल रे आयुष। तेव्हा आयुष म्हणतो हो तू जावं मामी, मला तसंही आईसाहेबांबरोबर थोडं बोलायचंच आहे असं म्हणून रागातच शकुंतला देवीकडे तो पाहत असतो। तेव्हा राघव विचारतो तुला बरं वाटतंय का आता। तेव्हा कृष्णा म्हणते हो आता मला बरं वाटतंय। त्याच वेळी आता मगाशी नक्की काय झालं होतं राघव विचारतो। कृष्णा म्हणते चक्कर आली होती। मग मधू विचारते की अचानक कशी चक्कर आली होती तुला। त्यावेळी गोदामावशी म्हणते अहो मधुताई लगीन आहे तिचं आणि मग अशा धावपळीत तर असं एवढं होणारच ना, तुम्ही तिला किती प्रश्न विचारताय, अहो तिची हालत तर बघा असं म्हणून ती मधूचं तोंड गप्प करते तर पिंकी मात्र पडद्याच्या आतून आता मधूकडे पाहून हसत असते। तेव्हा मधू आता लगेच गोदामावशीवर भडकते आणि तुला काय करायचं आहे ग असं म्हणते। त्यावेळी आता राघव म्हणतो मधू आणि गोदामावशी तुम्ही दोघींनीही अजिबात वाद घालायचा नाहीये, माझ्या कृष्णाची तब्येत बरी नाहीये, आता तिला बरं वाटणं महत्त्वाचं आहे असं म्हणून आता तो दोघींचंही तोंड गप्प करतो। त्यानंतर राघवला अचानक एक फोन येतो। त्याच वेळी आता तो जाधवांबरोबर बोलण्यासाठी म्हणून बाहेर जातो। तेव्हा मधू आता रागातच कृष्णाला विचारते अचानक तू कुठे गायब झाली होतीस। तेव्हा कृष्णा म्हणते काय ग सुंदरी, तुझ्या मेंदूची आणि तुझ्या बुद्धीची तार काय तुटली आहे का, तू कुठेही गेली नव्हतीस का। मग आता कृष्णा म्हणते नव्हते, मी कुठेच गेले नव्हते। त्यावेळी आता मधू विचारते मग तुझ्या कपाळावर अचानक असं कुंकू कुठून आलं। तेव्हा आता कृष्णा जरा घाबरते। गोदामावशी आणि त्याचबरोबर पिंकी देखील आता मधूच्या या प्रश्नावर तिच्याकडे पाहू लागतात। तर मधू आता मोठ्या तोऱ्यातच विचारते की काय काय झालं, काय कपाळावर कुंकू आलंच कुठून मी हे विचारतीये। तेव्हा गोदामावशी म्हणते अहो मधुताई तुम्हाला कळतं की नाही काही, गुरुजींनी तिला हळदी कुंकू लावायला सांगितलं होतं आणि तिच्या चेहऱ्यावर पदर होता आणि मग ते माझ्याकडूनच कसंबसं लागलं गेलं। अजून काही तुम्हाला विचारायचं आहे का असंही ती मधूला टोमणा मारून विचारते। मधू म्हणते हो मला तिला काहीतरी विचारायचंच आहे। तेव्हा मधू आता पुढे विचारते तुझं मौन व्रत होतं आणि आता तर खूप चुरूचुरू बोलतेस, मग आता सुंदरी तुला एवढंही कळत नाही का, अगं पूजेपर्यंतच मौन व्रत होतं, आता ते संपलं असं कृष्णा उत्तर देते। आणि मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, गोदामावशीची ती मुलगी आहे तरी कुठे। त्यावेळी आता मधू म्हणते ती माझ्या पार्टनरकडे आहे, तू आपलं डील पूर्ण केलं तर मी तुला ती मुलगी नक्कीच देईल।
तेव्हा जर तू त्या मुलीला माझ्याकडे दिलं नाही तर मग या कृष्णाचा कारभार नाही ढिल्ला, जो नडला त्याच्यावर करणार मी हल्ला, बरोबर आहे ना? तेव्हा मधू म्हणते, हो मला माहिती आहे ग, नको तू डायलॉगबाजी करू. ही मुलगी आहे ना माझ्या पार्टनरकडे आहे आणि माझी पार्टनर फोन उचलत नाही, असं म्हणून मधू आता तेथून जाते. कृष्णा आता टेन्शनमध्ये येते. तर आता गोदामावशी लगेच दार बंद करून देखील घेते. दुसरीकडे राघव आणि ऋषभ दोघेही एकमेकांबरोबर गप्पा मारत असतात. त्याच वेळी आता राघव म्हणतो की मला ना कृष्णाची खूप काळजी वाटते. त्यावेळी आता ऋषभ म्हणतो, तू एवढीही काळजी करू नको, कारण जर माझ्या रेश्माला समजलं ना की तू तिची खूप काळजी करतोय तर ती डोक्यावर सारखी माझ्या मिऱ्या वाटेल आणि मला म्हणेल, बघ ते राघव भाऊजी त्या कृष्णाची किती काळजी घेत आहेत, तिला औषधं देत आहेत, तिच्या जवळ बसतायत आणि तू तर माझ्यासाठी काहीच करत नाही. तो राघवला समजावतो की अजिबात तू एवढी काळजी करू नको, आपली कृष्णा खूप स्ट्रॉंग आहे. तेव्हा ठीक आहे असं राघव म्हणतो. दोघेही हसतात आणि मग तेथून जातात. इकडे आता कृष्णा म्हणते, मला ना काहीच कळत नाहीये, कारण त्या दोघींचा काय नक्की डाव आहे ना हे कळायलाच मार्ग नाहीये. म्हणजे मधू म्हणतीये की शकुंतला देवीकडे माझी सावी आहे आणि शकुंतला देवी म्हणते माझ्या पार्टनरकडे म्हणजे मधूकडे ती सावी आहे. कुणाचं खरं मानावं कुणाचं नाही हेच कळायला मार्ग नाहीये. मग कृष्णा तर डोक्यालाच हात लावते. काय करावं ही गोष्ट सुद्धा तिला धड समजत नसते आणि सावीचा नक्की कुठे शोध घ्यावा हेही तिला कळत नसतं. मग आता पिंकी म्हणते, तू अजिबात काळजी करू नको, तू आता काय कर, पोलीसवाल्याबरोबर इथे राहून लग्न कर आणि मी माझ्या सावीला शोधायला जाते, कारण सावी आपल्याला शकुंतलाच्या तावडीतून सुटणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, बेस्टीवर विश्वास आहे ना तुझा? स्वतःपेक्षाही जास्त विश्वास असल्याचं आता कृष्णा ही पिंकीला म्हणते. त्यावेळी दोघीही एकमेकींची गळाभेट घेतात. मग आता गोदामावशींना खूप छान वाटतं. त्यानंतर आता गोदामावशी म्हणतात, बरोबर आहे, पिंकीच्या ताब्यामध्ये सावी येईल ना तेव्हा मी तिकडे जाईल, तू काळजी करू नकोस. तेव्हा पिंकी आता ठीक आहे असं म्हणते. तर आता त्या शकुंतलाच्या तावडीतून आपल्याला कसं सावीला सोडवता येईल याचा मी विचार केला आहे, तू काळजीच करू नको, असं ती आता कृष्णाला म्हणते आणि मग तेथून जायला निघते. दुसरीकडे शकुंतलाच्या तोंडामध्ये आता आयुषने बोळा कोंबून ठेवलेला असतो, जेणेकरून आता तिला तिच्या कृत्याची जाणीव व्हावी यासाठी. मग आता आयुष म्हणतो, अगं आई म्हणण्याची सुद्धा तुला लाज वाटते मला, कारण तू एवढं काही केलं आहे ना की ते सांगण्यासारखं सुद्धा नाही आहे. अगं आई, मी देवाच्या स्थानी तुला मानत होतो, परंतु माझ्या अवनीच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत तू खूप चुकीचं वागलीस. मामीने माझ्यासाठी आणि अवनीसाठी लग्नाचे प्रयत्न केले, म्हणून तू त्या सिंधूच्या मुलीच्या म्हणजेच माझ्या मामीच्या मुलीच्या जीवावर उठलीस. मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे, असं म्हणून तो आता राग व्यक्त करतो. त्यावेळी आता ती म्हणते, अरे जरा माझं ऐकून घे. ती आता सतत सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु तो काही ऐकून घेत नाही. त्यावेळी तो म्हणतो, अगं आई, तुला काही वाटलं नाही का, कारण अवनीची माझ्या बाळाची होणारी आई होती आणि तरीही तू मला आणि तिला किडनॅप केला. किडनॅपिंगचा सर्व आळ सिंधू मामीवर घेतलास. मला हे काही तुझं वागणं पटलेलं नाही आहे. आई या नावाला तू कलंकच आहे असं मला वाटतंय. तेव्हा आता शशिकला ही स्वतःच्या नजरेतच उतरते. आपला मुलगाच आपल्याला खूप काही बोलतोय ही गोष्ट आता शकुंतलाला समजते आणि त्या गोष्टीचा ती विचार करते. तर आयुष म्हणतो, अजिबात मी तुझ्या तोंडातला बोळा काढणार नाहीये. शशिकला त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तो ऐकतच नाही. राजश्री आता लग्नासाठी खूप छान असं सिंधूला तयार करते आणि म्हणते, तू खूप छान दिसतीये, अगदी किती वेळा दृष्ट काढू ना असं झालंय. तू आणि राघव या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होता ना, आता तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे, असं म्हणून राजश्री आता तेथून जाते. त्याचवेळी आता सिंधू सारखी मोबाईलकडे पाहत असते. अजून पिंकीचा फोन कसा नाही आला, माझी सावी भेटली की नाही काय माहीत, असं आता तिच्या मनात सारखं येत असतं. सावी मिळाली असेल की नाही हाच प्रश्न तिला सतत पडलेला असतो आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच आता तिला पिंकीचा फोन येतो. तेव्हा तो आल्याबरोबर ती लगेच कॉल रिसीव करते. तेव्हा पिंकी म्हणते, बेस्टी आपलं काम झालंय.
तेव्हा सिंधू विचारते, काय म्हणजे आपली सावी तुला भेटली का? मग आता पिंकी हसतच म्हणते, हो आपली सावी भेटली आहे, मी तिला बरोबर माझ्या युक्तीने सोडवलं आहे. असं म्हटल्याबरोबरच आता इकडे कृष्णाच्या आनंदाला पारावारा राहत नाही. ती आता भलतीच खुश होते आणि म्हणते, पिंकी अगं मी तुझे किती आभार मानू ना, मला कळतच नाही आहे. पिंकी म्हणते, अगं तुझी मुलगी काय आणि माझी मुलगी काय, दोन्हीही सेम आहेत माझ्यासाठी, आणि तू असे सारखे सारखे माझे आभार मानत जाऊ नकोस, तू मला काय आभार मानून पर्क करतेस का? असं म्हणून ती आता कृष्णाला सांगते. कृष्ण म्हणते, तरीही अगं तू माझं एवढं मोठं काम केलं आहे ना की तुला माहीत नसेल अजून, त्यावेळी असे आभार मानत जाऊ नको. तू माझी बेस्टी आहे, मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, अगदी जानसुद्धा द्यायला तयार आहे, असं पिंकी म्हणते. मग आता कृष्ण म्हणते, थँक्यू पिंकी, तेव्हा मी गोदामावशीला लगेच पाठवून देते, असंही कृष्ण म्हणते. तेव्हा पिंकी म्हणते, तोपर्यंत मी आहे सावीजवळ आणि मग गोदामावशीकडे पाठवून देते तिला, आणि तू तुझी काळजी घे बेस्टी. तेव्हा दोघीही एकमेकींबरोबर फोनवर बोलून आता फोन ठेवतात. आता कृष्णाच्या आनंदाला पारावारच राहिलेला नसतो. तेव्हा ती आता विघ्नहर्त्याचे आभार मानते, आणि तुझे आभार किती मानू ना कळतच नाही, कारण माझ्या सावी माझ्याजवळ आता येणार. तेव्हा आता ती तेथे बसलेली असताना मधू तितक्यात तेथे येते आणि म्हणते की कृष्णा चल पटकन, सर्व सामान तू भरलं आहेस ना बॅगमध्ये व्यवस्थित, आत्ताच आपल्याला निघावं लागेल, असं म्हणून ती तिचा हात पकडते. तेव्हा कृष्णा पटकन तिचा हात झटकते आणि म्हणते की काय? मग आता मधू म्हणते, अशी काय बघतेस तू माझ्याकडे? अगं आपल्याला निघायचं आहे ना, तुझ्या गोदामावशीला ती मुलगी हवी आहे ना. त्यावेळी आता रागातच कृष्णा म्हणते, म्हणजे ती पोरगी लगेच सापडली सुद्धा? त्यावेळी आता, हो माझ्या पार्टनरकडे ती मुलगी असेल ना, पण ती आता फोन उचलत नाही एवढंच, असं आता मधू म्हणते. त्यानंतर आता मधू म्हणते, चल निघ पटकन, जायचं आहे, कारण मला आणि राघवला लग्न करायचंय. त्यावेळी आता सिंधू तर बेडवरच बसून घेते आणि मग म्हणते, मी कुठेही येणार नाही. तेव्हा आता तुला वेळ लागले का? आपल्या दोघींचं काय डील झालं होतं? एवढे दिवस ती मुलगी हवी म्हणून तू अडून बसली होती, आणि आज अचानक काय झालं तुला? तू काय प्रॉमिस विसरली का? असं आता रागातच मधू विचारते. तेव्हा कृष्णा म्हणते, तुला कळतं की नाही काही? मी तुला सांगितलं ना, आपला मूड चेंज झालाय आणि आपण कुठेही येऊ शकत नाही, आता मी इथेच थांबणार आहे. आता मधू म्हणते, इथेच थांबणार म्हणजे? तुला मी इथे राहू देणार नाहीये. आपलं डील काय होतं ना, त्याची तुला पुन्हा आठवण करून देते, असं म्हणून आता ती रागातच तिच्याकडे पाहते. तर पुढे आता कृष्ण म्हणू लागते, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही. ज्यावेळी मी तुझ्यावर विश्वास दाखवला त्याचवेळी तू तो माझा विश्वास मोडला, त्यामुळे आता काय करायचं ना पुढे ते मी माझं बघेन. तेव्हा मधूला आता प्रचंड राग येतो आणि ती रागातच आता कृष्णाकडे पाहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मधू डायरेक्ट आता राजश्रीकडे जाते आणि तिला म्हणते, खूप मोठा अनर्थ होईल, तुम्ही आत्ताच्या आत्ता हे लग्न थांबवा. राजश्री म्हणते, तुला वेड लागले का? मी हे लग्न अजिबात थांबवू शकत नाही. तू आता तिच्यावरच ओरडते, तुम्हाला सांगते ना लग्न थांबवा म्हणून. राजश्री सनकन आता लगेच मधूच्या कानाखाली मारते, तिला चांगलीच धडा शिकवते. तेव्हा मधूला आता प्रचंड राग येतो. त्यानंतर आता सिंधू आणि राघव अगदी छान तयार झालेले असतात, दोघांच्या मध्ये अंतरपाठ सुद्धा धरतात. दोघेही आता लग्नासाठी तयार होतात. कृष्णाही राघवच्या गळ्यात हार घालते, तर राघव देखील आता कृष्णाच्या गळ्यात हार घालतो. दोघांचा शुभविवाह संपन्न होतो. तर मधू आता रागातच त्या दोघांकडे पाहू लागते. तर राघव आणि कृष्ण दोघेही खूपच खुश असतात. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.